महत्वाची बातमी, खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीपर्यंत भुमरे मंत्रिपदावर राहण्याची शक्यता आहे। विधिमंडळाचा सदस्य नसताना सुद्धा 6 महिन्यांपर्यंत मंत्रिपदावर तरतूद आहे। खासदार झाले तरी भुमरेंकडे दोन्ही मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता आहे। भुमरेंकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं आहे। भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याची शक्यता वर्तवली जाते। दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दत्ता, खासदार भुमरेंना डबल लॉटरी लागली आहे का? नक्कीच वृषाली, संदीपान भुमरे यांची ही डबल लॉटरी म्हणावी लागेल। एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। हा विजय झाल्यानंतर संदीपान भुमरे यांच्याकडे दोन्ही मंत्रिपद राहण्याची शक्यता आहे। संदीपान भुमरे यांच्याकडे सध्या राज्यातलं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्रिपद आहे, त्याचबरोबर संभाजीनगरचं पालकमंत्रीपद सुद्धा आहे। संदीपान भुमरे हे निवडून आल्यानंतर सुद्धा विधिमंडळाचं सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदावर 6 महिन्यापर्यंत राहण्याची तरतूद असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत संदीपान भुमरे या दोन्ही मंत्रिपदावरती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।